सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13. आत्मरूपा गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्याचे होय अधिकरण. तेची वंदो श्री चरण, श्री गुरुचे. ज्यांचे अंतःकरणापासून स्मरण केले असता साधक हा सर्व विद्यांचे आश्रयस्थान होतो. तेच सद्गुरूंचे परमपूज्य चरण कमल, त्यास वंदन करूया. जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे, सारस्वत अवघे जीवेसिये. ज्यांचे स्मरण केले असता काव्य करण्यास लागणारी शब्दसृष्टी सहज स्वाधीन होते आणि सकल विद्या जीवेवर आपोआप येते. ऋक्तुत्वा गोडपणे अमृताचे पारुखे म्हणे, रस होती ओळखणे अक्षरासी. तसेच इतकी मधुरता प्राप्त होते की अमृताही फिके पडते. नव रस हे शब्दांची सेवा करतात. भावांचे अवतरणा अवतरती विती खुना, हाता चढे संपूर्ण तत्वभेद. ज्यांच्या स्मरणाने रस उत्पन्न करणाऱ्या भावांचे प्रकाशन होते आणि आत्मज्ञानाच्या सिद्धांचे प्रकार प्रकाशित करणारी अचूक खूण हाताशी येते. श्री गुरुचे पाय जे हृदय गिवसुनी ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी. जेव्हा सद्गुरूचे चरण कमल हृदय रूपी मंदिरात स्थिर होतात त्यावेळी अध्यात्म ज्ञानाला एवढे भाग्य प्राप्त होते. ते नमस्कारुणी आता जो पिता माचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसा म्हणे. त्या सद्गुरूंच्या चरण कमलांना अत्यंत नम्र विनम्र भावाने वंदन करून गीतेवर भाष्य प्रगट करत आहे. ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात, ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा नाथ हे श्रीकृष्ण भगवान ते असे म्हणाले. तरी पार्था परिसीजे देहे हे क्षत्र मनीजे, तो हे जाणे तो बोलीजे क्षत्रज्ञ येथे. अर्जुना, ऐक, या देहाला क्षत्र असे म्हणावे आणि या देहरूपी क्षत्राला जो जाणतो त्याला क्षत्रज्ञ असे म्हणावे. तरी क्षत्रज्ञ जो येथे जो मी जाणणे ऋते, तो सर्व क्षत्राचे संग कोणी असे. जो सर्व क्षत्राचे पालन करतो त्याला क्षत्रज्ञ असे म्हणतात. तोच मी आहे असे निश्चित जाण. क्षत्राने क्षत्रज्ञाते जाणणे तो निरुते, ज्ञान असे तया ते मानू आम्ही. क्षत्राला आणि क्षत्रज्ञाला यथार्थ रूपाने जाणले त्याला ज्ञान असे आम्ही समजतो. तरी क्षत्र येणे नावे हे शरीर जेने भावे, म्हणितल हे अवघे सांगो आता. तर आता या राशी शरीरास ज्या अभिप्रायाने क्षत्र हे नाव दिले तो संपूर्ण अभिप्राय आता सांगतो. हे क्षत्र का म्हणिजे कैसे हे उपजे, कवन कवनी आठविजे विकारी येथ. हे 3.5 हातांचे आहे की केवढे व कसले आहे. हे क्षत्र न पिकणारी जमीन आहे की सुपीक जमीन आहे. तसेच हे क्षत्र कोणाच्या मालकीचे आहे. हे ओठ हात मोठके की एवढे पाकौतुके, बरडकी पिके कोणाचे इत्यादी सर्व जे जे याचे भाव, ते बोली जती सावेव अवधान देई. जे जे देहाचे धर्म आहेत ते मी तुला यथा सांगणार आहे की तू इकडे लक्ष दे. पयाची स्थळा कारणे श्रुती सदा बोवाने, तर कुयेने चिठी करणे तोंडाळू केला.
त्यात क्षत्राच्या निर्णयासाठी वेद नित्य नूतन ज्ञान सांगत असतात. त्या कारणानेच तर्काला अति बोलके केले आहे. चाळीताईची बोली दर्शने सेवटा आली, देवीची झाली भुजविली अजुनी द्वेंदे. या क्षेत्रासंबंधी बोलत असताना 6 शास्त्रे आपले विचार मांडून व्यस्त बसली, म्हणून आजपर्यंत त्यांच्यातील मतभेदांचे द्वंद्व मिटले नाही. शास्त्राची ये सोयरिके विचळी जैनीची एके, याचे निये कवके जगासी वादू. सिद्धांत सांगण्यासाठी सर्व क्षत्रे एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती, परंतु क्षत्रासंबंधी त्यांचे एकमत झाले नाही. यामुळे जगामध्ये क्षत्रासंबंधी वादविवाद चालू आहेत. तोंडेसी तोंडा न पडे, बोला बोलेसी न घडे, या युक्तू बडबडे त्राय झाली. एका क्षत्राचा निर्णय दुसऱ्या क्षत्रांच्या निर्णयाशी जुळत नाही. अशा शास्त्रांचा एक विचार असतो, तर दुसऱ्या शास्त्रांचा दुसरा विचार असतो. त्यामुळे एक वाक्यात होत नाही. विविध व्यक्तींच्या व बोलण्याला हे एक क्षत्र कारणीभूत आहे. नेन कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिशाळाचे बळ, जे घरोघरी कपाळ विठवित असे. हे क्षेत्र कोणाच्या मालकीचे आहे हे काही कळत नाही, परंतु त्याच्या संबंधी वादविवाद करणाऱ्याचं बळ प्राप्त झाले आहे. घराघरात डोक्याला ताण देऊन याचा विचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नास्तिका द्यावया तोंडा, वेदांचे गांढे बंड, हे देखोनी पाखंड आनची वाजे. नास्तिकांना तोंड देण्यासाठी वेदांनी मोठे बंड असलेले पाहून पाखंडी लोक व्यर्थ बडबड करतात. मनती निर्मूळा लटके जेव्या जाळ, ना म्हणती तरी पोफळ घातले आहे. नास्तिक लोक वेदांत म्हणतात, तुमचे वाक्य पंडित्य हे खोटे असून त्यास कोणाचा आधार नाही, तर कोणी त्यास खरे म्हणत असतील तर आम्ही पेंजेची सुपारी ठेवतो. आमच्याशी वाद करण्याची ताकद असेल त्यांनी विडा उचलावा. पाखंडीची एकडे नागवी लुचिती मुंडे, नियोजिली वितंडे ताळसी येती. पाखंडाच्या समुदायामध्ये कोणी दिगंबर बनतात तर कोणी मुंडन करतात. अशी त्यांनी ठरवलेले सर्व वितंडवाद आपोआप गप्प बसतात. मृत्यूबळाचे निमाजे हे जायल विनकाजे, ते देखून या व्याजे निघाले योगी. मृत्यूच्या प्रचंड बळामुळे हे शरीर फुकट जाईल, त्याचा सूक्ष्म विचार करून योगी लोक योगाचा अभ्यास करण्यासाठी वनात निसर्गरम्य शांत जागी निघून गेले. मृत्यूनी आधारिले ती निरंजन सेविले, यम नियमाचे केले मेळावे पुरे. ज्यांना मृत्यू हा भयानक आहे हे कळाले ते निर्जन्य वनात निघून गेले आणि मृत्यूला जिंकण्यासाठी यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान आणि समाधी या 8 अंगांचा त्यांनी अभ्यास पूर्ण केला. येनेची क्षस्त्राभिमाने राज्य त्वजिले ईशाने, गुंती जाणून स्मशाने वासू केला. या शस्त्रांचा अभिमान प्राप्त होऊ नये म्हणून शंकरांनी कैलासाच्या राज्याचा त्याग केला आणि स्मशानभूमीत निवास केला. ऐस्या पेंजा महेशा पांघुरले दाई दिशा, लाच करू म्हणून कोळसा कामू केला. राज्य सोडून स्मशानात राहण्याच्या प्रतिज्ञेमुळे
शंकरांना तेथे दाही दिशा पांघरून नग्नावस्थेत राहावे लागले. काम या योग भ्रष्ट करणारा आहे हे जाणून त्यांनी कामाला जाळून त्याचा कोळसा केला. पै सत्य लोकनाथा वदने आली वळार्था, तरी तो सर्वथा जाणेची ना. शस्त्रांचा निर्णय करण्याकरिता ब्रह्मदेवाला 4 मुखे निर्माण झाली, तरी त्या क्षेत्रांचे पूर्ण स्वरूप हे जाणू शकले नाहीत. एक म्हणती हे स्थळ जीवाचे निसमूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येथ. अनेक जीववादी म्हणतात समूळ देह शेत जीवांच्या मालकीचे आहे व प्राण हे त्यांचे इथले कुळ आहे. जया प्राणाचे घरी अंगे रावती भाऊचारी, आणि मनायसी आवरी कुळवाडी कर. अनेक प्राण्यांच्या घरी आपण व्यान उदान आणि समान असे स्वतः राबणारे 4 भाऊ आहोत, आणि त्यांच्या मनासारखा शेताच्या सर्व बाजूस फिरणारा, सर्वावर देखरेख करणारा आणि शेत पिकवण्यास सहाय्य करणारा नोकर आहे. तयाचे इंद्रिये बेलाची पेटी, न मने अवसी पहाटी, विषय क्षत्रियाटी काढी भली. त्या जीवाजवळ 5 इंद्रिय व 5 कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिया रूपी बैलांचा ताफा आहे. हे तो रात्र दिवस अमावस्या व्यक्तिपात हे समजता कोणत्याही वेळी विषय फुलून येणाऱ्या शेतात कसून मेहनत करत असतो. मग विधींची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीजा वाफवी, कुकर्माची करवी राबू जरी. मग तो जीव विधी निषेचा वाफसा जाळून अन्यायाचे जर बी पेरीत आणि त्याला दुर्वर्तनाचे खत इंद्रियाकडून घालण्याचे कार्य करवे. तरी तयाची सारिखे असभाव्य पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगू जीव. तर पेरलेल्या अधर्माप्रमाणे ते पीक खूप फोपावते, त्यामुळे तो देहरूपी शेताचा मालक असलेला जीव पुढील कोट्यावधी जन्मात दुःख भोगीत असतो. ना तरी विधीची वाफे सक्रिया बिजारोपे, जरी जन्म सताईचे मापे सुखची भविजे. अथवा विधीचा वाफसा केलेल्या जमिनीमध्ये सत्कर्म रूपी बी जो जीव पेरतो, तो जीव शेकडो जन्माच्या मापाने सुखच सुख मोजित असतो. तवा आणि म्हणती हे नव्हे, हे जीवाचे निन म्हणावे, आमुते पुसावगे क्षस्त्राचे या. प्रकृतीवादी म्हणतात हे जीवांचे क्षत्र आहे असे म्हणू नका. या क्षत्राविषयी सर्व काही तुम्ही आम्हाला विचारा. अहो जीव येतौखिता वस्ती करू वाटे आता, आणि प्राण हा बोलवता म्हणून जागे. अहो जीव हा येथे कर्मानुसार वाटेने जाता जाता काही काळ या देहात राहणारा वाट सरू आहे, आणि प्राण हा या क्षत्रांचा बलुतेदार असल्यामुळे तो जागा राहून क्षत्रांचे संरक्षण करत असतो. अनादि जय प्रवृत्ती साख्य जियेची गती, शस्त्र हे वृत्ती तियेची जाण. अनादि जी प्रकृती तिचे साख्य शास्त्र निरूपण करतात, हे क्षत्र तिचे वतन आहे असे जाण. आणि तिचे नियावघा आधी घर मेळावा, म्हणून ते वाईवा घरी वाहे. आणि हिच्या जवळ शेती चालवण्याचा घरचाच मंडळीचा मेळावा आहे, म्हणून शेत बटाईने न देता त्यांची सर्व वहिवाट ती घरीच करते. वाईव्याची रहाटी जे का मुदलतीये,
सृष्टी तेयेची पोटी झाले गुण। या शेताची मूळ लागवड करणारे त्या सृष्टीत हे प्रमुख सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण आहेत, या प्रकृतीच्या पोटी जन्माला आले आहेत। रजगुण पेरी तेथिले सत्व सो करी, मग एकले तम करी गवसनी। रजगुण हा पेरणी करतो, तितक्यांचे सत्वगुण रक्षण करतो, मग एखादा तमगुण वेळेवर सर्व पिकाची काढणी कापणी करत असतो। रचुनी महत्वांचे खळे मळी एके काळू गेली मोपोळे, तेथ व्यक्ताची मिळे सांज भली। आणि मग तमगुण हा महत तत्वांचे खळे तयार करून एकट्या काळरूपी पोळ्या करून ह्या सर्वांची मळणी करत असतो, त्या वेळी तेथ अव्यक्त सूक्ष्म सृष्टींची रास बनते। तव एकी मतिवंती या बोलाची आखंती, म्हणितले अज्ञप्ती अर्वाचीन। तेव्हा प्रत्येक बुद्धिमानाने दुःख मानून या बोलण्याचा नापसंती दर्शविली आणि म्हटले, हे तुमचे ज्ञान अगदी अलीकडचे आहे का? हा जो परतत्वांतू के प्रकृती मातू, हा क्षस्त्र व्रतांतू घ्यायची ऐका। ते म्हणतात, हो परब्रह्माच्या ठिकाणी प्रकृती गोष्टच कशाला असता, ह्या क्षस्त्रांचा सर्व वृत्तांत आम्ही तुम्हाला सांगतो, तो तुम्ही निवांतपणे ऐका। शून्य शेज शालिये सुलीनतेची तुळीये, निद्रा केली होती बळीये संकल्प येणे। शून्य हे असे जो ब्रह्मा या ब्रह्मारूपी सय्याग्रहामध्ये अंथरून ठेवलेल्या लयरूपी गादीवर बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती, तो अवसात चैला उदमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छा वशे। तो अकस्मात जागृत झाला, तो आपल्या उद्योगात नेहमी तत्पर होता, म्हणून त्याने इच्छा करताच त्याचा त्रिभुवन रूपी ठेवा प्राप्त झाला। निरालंबाची वाडी होती त्रिभुवन एवढी, हे तयाची जोडी रूपाली। त्या निराकार परब्रह्माच्या ठिकाणी त्रिभुवना एवढी विशाल सुंदर बाग निर्माण होते आणि त्यांच्या संकल्पाच्या साह्याने आकाराला आली आहे। मग महाभूतांचे एक ओट सैरावे टाळूनी भाट, भूतग्रामाचे घाट रचिले चारी। नंतर वेगवेगळी पंचभूते एकत्र करून भूतग्रामांची जारज, स्वेदज, अंडज व अभिज अशा 4 घटांची रचना केली आहे। पंचयावरी आधी 5 भौतिकांची बांधली प्रभेदी भौतिकी। यानंतर प्रारंभी निरनिराळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचीकरण झाले आणि त्यांना स्थूल आकार प्राप्त होऊन एक शस्त्र तयार झाले। कर्माचे गुंढे बांध घातले दोहीकडे, नपुसक बरडे राने केली। मनुष्य शरीर रूपी शस्त्राचा उत्तम गती आणि अधम गती या 2 विभागाकडे पुण्य पापाच्या दगडांनी बांध घातले आणि न पिकणाऱ्या माळरानाने सुपीक केले। तेथे रझारी लागी जन्म मृत्यूची सुरंगी, स्वाविलीनी लागी संकल्प येणे। मग संकल्पाचे शेतात जाण्यासाठी कोणाचाही लाग येथे लागणार नाही, असे विशिष्ट प्रकारचे जन्म मृत्यूरूपी भुयारक तयार केले। मग अहंकारीसी एक लागी करुणी जीवितावधी, व्हाविले बुद्धी चराचर। मग संकल्पाने अहंकाराबरोबर एक रूपता प्राप्त करून बुद्धीद्वारे तो चराचराची वहिवाट करू लागला। या परी निराळी
वाढे संकल्पाची डहाळी, म्हणून तो मूळी प्रपंचया. याप्रमाणे वेगळी परब्रह्मरूपी संकल्पाची डहाळी वाढते, म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे. या परिमत मोतिकी तेथ पडी घालिये आणिकी, म्हणती हा हो विवेकी तरी तुम्ही भले. याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्त फळे ऐकून ज्या ठिकाणी दुसरे हे स्वभाववादी होते ते म्हणाले, तुम्ही असे व विचारवतात. परतत्वाची आगावी संकल्प सेज देखावी, तरी कापा मनावी प्रकृती तयाची. परब्रह्मरूपी गावात संकल्पाची सेज अथवा म्हणजे लीन अवस्था जर मानवयाची, तर प्रकृतीवादांची प्रकृती परब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये. परी असो हे नव्हे तुम्ही यान लगावे, आताची हे अवघे सांगिजेल. परंतु हे असू दे, तुम्ही या क्षेत्राचे वर्णन करण्याच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल. तरी आकाशी कवने केली मेघाची भरणे, अंतरिक्षी तारांगणे धरी कवना. तर आकाशातील मेघामध्ये पाण्याची भरती कोणी केली? अंतरिक्षात अनेक तारे आहेत, त्यांना कोणाचा आधार आहे? गगनाचा तढावा कोणे ओढोनी केधवा, पवनो हिंडतो असावा हे कवनाचे मत. आकाशांचे छत मध्ये झोल न येता सारखे ताणलेले आहे. हे छत कोणी व केव्हा ताणून बांधले आणि वाऱ्याने सतत फिरत असावे ही कोणाची बरे आज्ञा आहे. रोमा कवन पेरी सिंधू कवन धरी, परचन्याची आकारी धारा कवन. अंगावरचे केस दिसतात, त्यांची पेरणी कोणी बरे केली? सागर हा कधी आटत नाही, त्यामध्ये पाणी कोण भरतो? पावसाच्या रिमझिम जलधारा कोण उत्पन्न करतो? तैसे क्षत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवनाची नवे, हे वाहे तया भावे रातोटे. त्याप्रमाणे क्षत्र हे स्वभावातच झाले असून ते कोणा मालकाची मिसारदारी नाही. या क्षत्राला योग्य प्रकारे जपेल त्यासच उपभोगावयास मिळते, इतरांना मिळत नाही. तवानिक एके शोभे मनितले निके, तरी भोगी जे एके काळे कवी हे. जेव्हा दुसरे एक कालवादी क्रोधाने म्हणाले, तुम्ही म्हणता रे जरा खरे, मानले तरी ह्या क्षस्त्रावर काळाची सत्ता का बरे आहे? तरी याचा मारू देखता ती निवारू, परी स्वमती भारू अभिमानुनिया. या विक्रांत काळात मार अपरिहार्य आहे असे सर्वजण प्रत्यक्ष पाहतात, तरी देखील अभिमानी लोक आपल्या मतावरच अधिक भर देत असतात. हे जाणून मृत्यू रागिटा, सिंहाड्याचा दर फुटा, परी काय की जेवांजटा पुरी जतसे. हे क्षस्त्र मृत्यूरूपी क्रोधायमान सिंह राहण्याची जणू गुहाच आहे असे आम्हाला वाटते, परंतु वेगवेगळ्या मतांना अभिमान ठेवणाऱ्यांना उत्तरे देण्यास आम्ही एकटे पडू लागलो. महाकल्पापरोती कवळ घालून यमचित्ती, सत्य लोक भद्र जाती अंगी वाजे. हा काळरूपी भयंकर सिंह महाकाळाच्या पलीकडे ब्रह्मदेवाचा 100 वर्ष संपल्यानंतर ताबडतोब अकस्मात उडी घालून सत्य लोकरूपी हत्तीच्या अंगावर झडप घालतो. लोकपाळ नित्य नवे द्विगजाचे मेळावे, स्वर्गीचे आडवे रिघोनी मोडी. हा काळरूपी भयंकर सिंह स्वर्गरूपी अरण्यामध्ये शिरून प्रत्येक जीवासी नित्य नवीन असलेल्या लोकपाल रूपी द्विगजांचे समुदाय नाहीसे करतो. ये रयाचे चिनी अंगवाते
जन्म मृत्यूची करते निर्जीवे होऊनी ब्रह्मते जीव मृगे। या काळरूपी भयानक सिंहाच्या नुसत्या अंगाच्या वाऱ्याने इतर जीवरूपी पशु निर्जीव होऊन जन्म मृत्यूच्या चक्रात भ्रमात राहतात। न्याहाळी पाके वडा पसरलासेच वडा करोनिया माझी वडा कर गजू। या काळरूपी सिंहाचा जबडा एवढा आहे की तो विश्वकार रूपी हत्तीला जबड्यात धरून विशाल पसरला आहे। म्हणून काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वाद पंडू सुता क्षत्राला गे। म्हणून या शस्त्रावर काळाची सत्ता आहे आणि आमचे बोलणे खरे आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अशा प्रकारे या शस्त्राविषयी अनेक प्रकारचे वाद आहेत। हे बहुविखविखी ऋषी केली नेमिकी पुराणे येविषी मतपत्रिका। ऋषीने नेहमी अरण्यात या शस्त्राविषयी अनेक वादविवाद केले आहेत। या संबंधी पुराणे साक्षीभूत आधार आहेत। अनुष्ठाभादी छंदे प्रबंधु हे कविधे ते पत्रावलंबन वदे करुणी अजुनी। वेदामधील अनुष्ठुभादी छंदात याबद्दल विविध प्रकारची चर्चा केली आहे। अजूनही त्या क्षत्राविषयी लोक निवेशाने ग्रंथ तयार करतात। विदेंचे भ्रस्ता सामसूत्र हे देखणे पणे पवित्र परी काही क्षस्त्राने नवेची। वेदातील ब्रह्म साम्य सूत्र हे ज्ञानाने परम पवित्र आहे। त्या देखील शस्त्र म्हणजे काय हे समजले नाही। आणि बहुती महाकवी हे तू म्हणती या लागी माती वेचिलिया। आणखी काही पुष्कळ महाकवींनी आणि तार्किक लोकांनी या शस्त्रांच्या निर्णयासाठी आपली बुद्धी खर्च केली आहे। परियसे हे वडे की आमुके याचे निफुडे हे कोणाही वर पडे होयची ना। परंतु हे क्षत्र असे आहे, एवढे आहे, या क्षत्रांचा मालक अमुक आहे, आजपर्यंत कोणाला कळला नाही। आता यावरी जैसे क्षस्त्र हे असे तुझं सांगतो तैसे सांग तुगा। तर आता हे क्षस्त्र नेमके काय आहे याविषयी तुला आरंभापासून शेवटपर्यंत सांगतो। तरी महाभूत पंचको आणि अहंकार एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियाचा। पाच महाभूते अहंकार बुद्धी प्रकृती, पाच ज्ञान इंद्रिय, या पाच कर्म इंद्रिय मिळून 10 इंद्रिय झाले। रामकृष्ण हरी।